काल तुम्हाला काशी कोहळ्यापासून एक गोड रेसिपी सांगितली होती, आज तुम्हाला काशी कोहळ्यापासून एक तिखट रेसिपी सांगते। चला तर काय करायचं आहे आपल्याला, सेम प्रोसिजर आहे मागच्या रेसिपीची। सर्वात आधी कोहळ्यावरची साल काढून घ्यायची, त्याच्या आतमधला गाभा काढून घ्यायचा आणि त्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आणि 25 मिनिटासाठी स्टीमरमध्ये स्टीम करून घ्यायचं। आता एका वेगळ्या पातेल्यात काढून त्याला एका मॅशरने छान मॅश करून घ्यायचं। बघा या पद्धतीने छान मॅश झाल्यानंतर असं मऊ दिसतो हा गाभा। आता हा एका वेगळ्या पातेल्यात काढायचा। आता बघा याच्यामध्ये आपण काय टाकणार आहोत, 4-5 लसूण, 3-4 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता छान दाटसर वाटून घ्यायचा। आता अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरा आणि 2 ते 3 चमचे पांढरे तीळ, फ्रेश कोथिंबीर छान बारीक चिरून घातली आहे आणि थोडीशी कसुरी मेथी घातली आहे। तिथे पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून हे छान मिश्रण एकजीव करून घ्यायचं। आता बघा इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे। जवळजवळ 1 कप गव्हाचं पीठ मी आधी घातलं आहे, छान मिक्स केलेलं आहे। तरी इथे मला गव्हाच्या पिठाची आवश्यकता वाटत आहे म्हणून परत मी अर्धा वाटी याच्यात गव्हाचं पीठ टाकलं आहे। छान अशा पद्धतीने पीठ मळून झाल्यावर 15 मिनटं रेस्ट करू द्यायचं। 15 मिनटानंतर पीठ छान सेट होतं। आता बघा एका पोळपाटावर ओला सुती कापड घालायचं किंवा रुमाल घालायचा आणि एका पोळीचा लादा घेऊन छान थापून घ्यायचा अशा पद्धतीने। आता एका तव्यावर थोडं तेल घालून अलगद हा रुमाल ठेवायचा आणि वरतून ओल्या हाताने प्रेस करायचा आणि हा रुमाल काढून घ्यायचा। आता थोडं वरतून तेल घालायचं आणि आलटून पालटून हा पराठा छान शेकून घ्यायचा। तुम्ही बघू शकता थालीपीठं केलेले आहेत, आपण कोणी पराठेसुद्धा म्हणू शकता। बघू शकता कोहळ्याची आपण थालीपीठं केले आहे। तुम्ही दहीसोबत, चटणीसोबत, कशासोबतही सर्व करू शकता। कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।